नमस्कार मित्रांनो, आजच्या फेलोशिप ऑफ द फ्लूटमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे टू लिव्ह ऑर टू डाय, म्हणजे जगावं की मरावं. मित्रांनो, आज आपण भगवद्गीतेचा दुसरा अध्याय, त्याचं निरूपण हे सुरू करणार आहोत. या दुसऱ्या अध्यायाचं नाव आहे सांख्ययोग. हा शिकायला सुरुवात करण्यापूर्वी आपण पहिल्या अध्यायामध्ये काय घडलं याचं थोडीशी उजळणी करूया. पहिल्या अध्यायामध्ये असं घडतं की कुरुक्षेत्रावरती कौरव आणि पांडव यांच्या सेना एकमेकांसमोर उभ्या आहेत, युद्धासाठी सज्ज आहेत. आणि युद्ध करण्यासाठी अर्जुन ज्यावेळी रणांगणावर गेला त्यावेळी त्याला असं दिसलं की शत्रू पक्षामध्ये जे सगळे रथी, महारथी, सैनिक आहेत हे सगळे मित्र, परिवार, नातेवाईक अशीच लोक याच्यामध्ये सगळी आहेत. सगळी परिचित मंडळी त्याला दिसली. त्यांना बघून अर्जुन गोंधळला, तो भांबावला, तो घाबरला आणि अतिशय निराश अवस्थेमध्ये जाऊन हा धनुर्धर युद्धभूमीवरती स्तब्ध झाला. त्याची ही अशी अवस्था बघून कृष्ण थोड्याशा खेदाने आणि आश्चर्यचकित सुद्धा होऊन म्हणाला. दुसऱ्या अध्यायामध्ये कृष्णाचं असं वचन आहे, कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यदुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरम अर्जुन. कृष्ण अर्जुनाला समजावत म्हणतोय किंवा थोडासा अधिकारवाणीने म्हणतो की रणभूमीवर आलेल्या योद्ध्याला अशी मनाची विचलित अवस्था शोभत नाही, अशोभनीय आहे. अर्जुना, तुझ्या कर्मांबद्दल तू जागृत हो, जागा हो, भानावरती ये. तुम्हाला असं वाटलं असेल की कृष्णाच्या या अधिकारवाणीच्या बोलल्यानंतर, रिप्रिमांडिंग बोलल्यानंतर अर्जुन झटकन स्थिर झाला, पटकन युद्धाला तयार झाला, त्याची चित्तवृत्ती एकदम शांत झाल्या. तर हा तुमचा गैरसमज आहे. कारण प्रत्यक्षात घडलं असं की कृष्णाने हे सांगितल्यानंतर सुद्धा याच्या विपरीत अर्जुन कृष्णाला अनेक प्रकारे आपल्या निर्णयाचं समर्थन देऊ लागला. स्वतःच्या निर्णयाचं तो समर्थन करू लागला. अर्जुन म्हणाला कृष्णाला, नहि प्रपश्यामि ममापनुद्याद् यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमा वसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. अर्जुन कृष्णाला म्हणाला, कृष्णा, माझ्या समोर जे माझ्याशी लढण्यासाठी उभे आहेत त्याच्यामध्ये माझे गुरुजन आहेत, भीष्म आहेत, द्रोण आहेत, ज्यांच्याकडनं मी विद्या शिकलो, संस्कार त्यांनी मला दिले, मला त्यांनी शस्त्रास्त्र शिकवली. तर अशा माझ्या ज्या पूजनीय व्यक्ती आहेत माझ्यासाठी, त्यांना मी नमस्कार करायचा, त्यांचा मी आशीर्वाद घ्यायचा की त्यांच्यावरती प्रहार करायचा. आणि यांचं रक्त वाहवणे ह्यापेक्षा मला भिक्षा मागून जगणं जास्त श्रेयस्कर वाटतं. छे छे, मी यांच्याशी युद्ध नाही करू शकत. तसंच कौरवांनी, दुर्योधनाने, त्याच्या भावांनी अत्याचार केले प्रजेवरती, अन्याय केले प्रजेवर सुद्धा आणि आमच्यावरती सुद्धा. अनेक प्रकारे त्यांनी अधर्माची वर्तणूक केलेली आहे. पण तरी सुद्धा आज ते आमच्यासमोर युद्धाला उभे आहेत. आणि या युद्धामध्ये जर का त्यांचा पराभव झाला तर त्यांची राजवट संपुष्टात आणणे हा जो उद्देश आहे तोच संपुष्टात येईल. आमचं राज्य येण्याची गरजच काय आहे? आवश्यकता नाहीये त्याची. मला हे पटत नाहीये. कृष्णाला तो म्हणाला पुढे की मी खूप गोंधळलोय कृष्णा, मला
कर्तव्याबद्दल अतिशय जास्त कन्फ्युजन आहे. माझा तू गुरु आहेस, तू मला मार्गदर्शन कर, परंतु हे युद्ध जिंकल्यानंतर ही जी रक्तरंजित सत्ता आहे तिला प्राप्त केल्यानंतर मला विजय जो मिळणार आहे त्याचा आनंद होणार नाही, कारण मी जे कृत्य करतोय ते माझ्यासाठी घातक आहे, माझ्या वंशासाठी घातक आहे, माझ्या कुळासाठी घातक आहे. आणि त्यामुळे असं कृत्य करून अशा प्रकारे लोकांना हत्या करून मला विजयाचा आनंद मिळणार नाही. त्यामुळे गोविंदा, मी हे युद्ध करणार नाही. नयोत्स्य इति गोविंद मुक्त्वा तूष्णीं बभूवः. अर्जुन म्हणाला, नयोत्स्य, मी हे युद्ध कदापि करणार नाही. मित्रांनो, ही टिपिकल शिष्याची भूमिका आहे. म्हणजे बघा, अनेक लोकांचे गुरु असतात. कोणी रामाचे भक्त असतात, कोणी शंकराचे असतात, कोणी शनीचे असतात, कोणी शिर्डीच्या साईबाबांचे असतात, कोणी गजानन महाराजांचे असतात. आणि सगळे भक्त म्हणतात आमचे महाराज खूप प्रभावशाली आहेत, खूप पॉवरफुल आहेत. पण त्यांनी जे सांगितलेलं आहे की तुम्ही कसं वागा, कसं बोला, म्हणजे आपल्या विचारांमध्ये विवेक हवा, आपल्या वागण्यामध्ये एक संयम हवा, आपल्या वाणीमध्ये मधुरता हवी. हे आपण वर्षानुवर्ष असंच म्हणतो की मी आत्ता हे करू शकणार नाही, आत्ता हे करू शकणार नाही. का? आज इंटरनॅशनल योगा डे आहे, म्हणून एक सांगावं असं वाटतं की ह्या दिवशी सगळेजण योगाचे मेसेजेस फॉरवर्ड करतात आणि मनातनं पण म्हणतात की योगा चांगला आहे, स्ट्रेस फ्री लाईफ जगण्यासाठी, हेल्दी लाईफ जगण्यासाठी योगा अतिशय आवश्यक आहे, योगा बेस्ट आहे. परंतु माझ्या बिझी लाईफस्टाईलमध्ये, माझ्या व्यस्त दिनक्रमामध्ये मला योग करायला वेळ नाही, हे कारण, हे एक्सक्यूज आपण वर्षानुवर्ष का देतो? जागृत हो अर्जुना, झोपलेला शिष्य राहू नकोस, भानावरती ये. मी नुकतंच अयोध्येला रामाच्या दर्शनाला गेले होते. तिथे जे मंदिर, सभामंडप आहेत आणि मूर्ती आहे, अप्रतिम बनवलेली आहे, सजवलेली आहे. आणि तिथे सुपर व्हायब्रेशन्स आहेत, अमेझिंग व्हायब्रेशन्स आहेत. याचा मला अनुभव दर्शनाच्या वेळी आला. आणि त्याच्यानंतर माझी अवस्था अशी झाली होती की एक लम्हा दर्शन, हजारो लम्हे सेवा. पण ही अवस्था जी आहे ना, ही टिकवता येणं म्हणजे जागृततेचं लक्षण आहे. झोपलेल्या शिष्यांचं हे लक्षण नाहीये. आणि म्हणूनच अयोध्येमध्ये इतर काही स्थानं बघताना, एस्पेशली कनकमहल बघताना, मला हे जे झोपलेले शिष्य आहेत, लेझी शिष्य जे आहेत, त्यांच्याशी मला कनेक्ट साधता आला किंवा त्याची त्या अवस्थेशी आय कुड कनेक्ट. कनकमहल याची एक दंतकथा अशी आहे की दशरथ राजा, जो अयोध्येचा महाराजा होता, त्याने आपल्या लाडक्या राणीसाठी, कैकेयीसाठी संपूर्ण सोन्याचा महाल निर्माण केला आणि त्याचं नाव होतं कनक महल. कैकेयी स्वतः हुशार होतीच, युद्ध निपुण सुद्धा होती. तिच्याबरोबर सल्लामसलत दशरथ महाराज कायम करायचे, कुठलेही राज्याचे, देशाचे, युद्धाचे निर्णय घेताना. तर अशीही कैकेयी कनक महालात राहत असे. पण राम जेव्हा विवाहानंतर, त्याच्या विवाहानंतर सीतेला घेऊन अयोध्येमध्ये आला, त्यावेळी कैकेयीने हा कनक महल सीतेला, म्हणजे पुत्रवधूला बहाल केला, बक्षीस दिला. कालांतराने सगळं स्थिर स्थावर झाल्यानंतर दशरथ महाराजांनी घोषणा केली की राम हा माझा उत्तराधिकारी आहे.
आणि मंथरा ही बातमी घेऊन महाराणी कैकेयीकडे आली आणि तिने सांगितलं राणीला की रामाला राज्याभिषेक होणार आहे. त्यावेळी कैकेयीला खूप आनंद झाला. ती म्हणली, अरे वा, दशरथ महाराजांनी अतिशय योग्य निर्णय घेतलाय. चल, आपण दोघीही जाऊ, महाराजांना आणि रामाला पण शुभेच्छा देऊन येऊया. तेव्हा मंथरा काहीशा क्रोधाने आणि कुत्सितपणे कैकेयीला म्हणाली, महाराणी कैकेयी, मी तुमची पाठराखीण आहे. लहानपणापासून तुमच्या सोबत आहे मी. तुम्ही आतापर्यंत रामावरती तुमच्या मुलासारखंच प्रेम केलं हे मी बघत आले आहे आणि त्याला मी कधी विरोध केला नाही किंवा माझी नापसंती दाखवली नाही. परंतु आज तुम्ही जे बोलताय, जी कृती करायला जाताय, त्याचा तुम्ही फेरविचार करावा अशी माझी विनंती आहे तुम्हाला. पुढे मंथरा कंटिन्यू करत म्हणली, बघा महाराणी, तुम्ही महाराज दशरथ महाराज असताना तुम्ही महाराणी आहात अजूनही, आणि महाराज सगळ्या गोष्टींसाठी तुमच्यासोबत सल्लामसलत करायचे. पण आता महाराज श्रीराम होईल आणि महाराणी असेल सीता. म्हणजे जी काही सल्लामसलत आहे राज्याबद्दल, देशाबद्दल, मोहिमांबद्दल, ती कनकमहल मध्येच होईल. पण आता कनकमहल तुमचा नाही, म्हणून तुम्ही फेरविचार करावा या निर्णयाचा. कैकेयी बुद्धिमान होती, शिकलेली होती, तरी सुद्धा मंथरेच्या या बोलण्याला ती फसली. म्हणजे तिचं मन झटकन अस्थिर झालं आणि तिने मंथरेलाच विचारलं की तू बोलतेस ना, त्याच्यामध्ये सेन्स आहे बरं का, पण मी हे महाराजांना कसं सांगू? मंथरा म्हणली हसून, महाराणी, तुम्हाला जे 2 वर मिळालेत ना दशरथ महाराजांकडून, ते वापरण्याची ही सगळ्यात करेक्ट संधी आहे. ह्या संधीचा फायदा उठवा. हे वर याची काय कथा आहे तर, कैकेयी ही स्वतः युद्ध निपुण होती, उत्तम सारथी होती, सारथ्य करायची आणि त्यामुळे अनेक मोहिमांवर ती दशरथाला सोबत पण करायची. तर अशाच एका युद्धामध्ये जेव्हा दशरथाला मूर्छा आली होती, तेव्हा अतिशय कौशल्याने सारथ्य करत तिने रथ एका सुरक्षित ठिकाणी नेला आणि दशरथ राजाचे प्राण वाचले. असंच एकदा दशरथ महाराज इंद्रासोबत असुरांशी युद्ध करत होता. तेव्हा त्यांच्या रथाच्या चाकाची आरी, म्हणजे चाकांना जोडून ठेवणारा जो रॉड असतो, आपण ज्याला चासिस म्हणू शकतो, तो तुटला. तेव्हा कैकेयीने स्वतःचा हात तिथे ठेवला चासिस म्हणून, कारण तिला असं वरदान मिळालं होतं दुर्वास ऋषींकडनं. तिच्या निष्ठेवरती, तिच्या अभ्यासू वृत्तीवरती प्रसन्न होऊन तिला दुर्वास ऋषींनी वर दिला होता की तू कोणत्याही क्षणी तुझ्या इच्छेनुसार तुझ्या हाताला वज्रासारखं बनवू शकशील. म्हणजे लाईक आयर्न रॉड सारखं कडक तू बनवू शकशील, कठीण बनवू शकशील. आणि तिने तेव्हा हा वर वापरला. महाराजांचा रथ जो वॉबल होत होता, जो स्थिर राहत नव्हता, तो ह्यामुळे स्थिर झाला, स्थिर राहिला आणि दशरथ चांगल्या रीतीने युद्ध करून विजयी झाला. या 2 प्रसंगामुळे दशरथ राजाने, किंवा या 2 प्रसंगांनंतर दशरथ राजाने तिला 2 वर दिले होते आणि म्हणले होते की तुला जे हवंय ते माग. तेव्हा कैकेयी म्हणाली होती की जेव्हा योग्य वेळ येईल त्यावेळी मी हे मागेन. आणि आज हे 2 वर तिने दशरथ राजापाशी मागितले. आणि काय मागितलं तिने? कैकेयीने, बुद्धिमान कैकेयीने मागितलं, भरताला राज्याभिषेक आणि रामाला वनवास. असं म्हणतात की ज्यावेळी मंथरेने हे
कैकेयीला सांगितलं त्यावेळी मंथरेच्या जिभेवरती सरस्वती बसली होती. तर मुळात मंथरा म्हणजे काय, तर मंथरा म्हणजे मन अस्थिर असण्याची अवस्था म्हणजे मंथरा. आणि मन ज्यावेळी अस्थिर असतं त्यावेळी आपल्या मटेरियल डिझायर्स ज्या आहेत, आपल्या ज्या भौतिक इच्छा आहेत त्या एवढ्या प्रबळ होतात की त्या बुद्धीला, अंतःकरणातली आपली जी जाणीव आहे त्याला सुद्धा झाकून टाकतात आणि मनुष्याला या बुद्धीची, या अंतःकरणाच्या जाणीवेची जी एक त्याचं लक्ष आहे त्याच्याकडे, तिथे मनुष्य दुर्लक्ष करतो. दॅट इज व्हॉट इट मीन्स. अशाच रीतीने अर्जुन गोंधळात होता. कैकेयी जशी ज्ञानी असून, युद्ध निपुण असून, धनवान असून सुद्धा ती जागृत नव्हती, तसाच अर्जुनही जागृत नव्हता. आणि म्हणून कृष्ण म्हणाला, जागृत हो, भानावरती ये अर्जुना. आणि मग थोडस जास्त अधिकारवाणीने त्याने कृष्णाला सांगितलं. तो म्हणला असं, अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. कृष्ण म्हणाला अर्जुनाला, अर्जुना तू पंडितासारखा बोलतोयस. एखाद्या विद्वानाप्रमाणे तू हत्या, युद्ध, जन्म, मृत्यू याचं विवेचन केलंस, परंतु याच्यामध्ये ज्ञानाचा अभाव आहे. कारण जो खरा ज्ञानी आहे तो हे जाणतो की जन्म आणि मृत्यू, लय आणि क्षय या टेम्पररी अवस्था आहेत आणि त्या या देहापुरत्या मर्यादित आहेत. देहाचा आणि शरीराचा खरा स्वामी म्हणजे त्यांना जो खरा अर्थ देतो असा आत्मा हा याच्यापासून स्वतंत्र आहे, लय आणि क्षयापासून, जन्म आणि मृत्यूपासून. म्हणजे आत्म्याला ही बंधनं लागू होत नाहीत. आणि ज्याला तू युद्ध म्हणतोयस, ज्याला तू हत्या म्हणतो आहेस, हे युद्धात येणारं वीरमरण आहे, जे तुझ्या हस्ते इतर कोणाला येऊ शकतं किंवा कोणाच्या तरी हस्ते तुला सुद्धा येऊ शकतं. पण युद्ध करणं हा तुझा धर्म आहे आणि म्हणून तू जागृत हो. त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप, शूद्रम हृदय दौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप. युद्धाला तयार हो पर्यंत, परंतप म्हणजे ज्याची शत्रूला भीती वाटते असा अर्जुन. अर्जुना तयार हो युद्धाला, उत्तिष्ठ परंतप. सो हे ऐकल्यानंतर अर्जुन एकाग्रतेने आपल्या गुरुचं बोलणं ऐकू लागला, जास्त ध्यान देऊन ऐकू लागला. कारण त्याला कळलं की आपण गुरुला फॉलो करायला पाहिजे. निद्रिस्त अवस्थेत राहिलेला शिष्य असं म्हणून आपली गणना होऊ नये, म्हणून तो जागृत होऊन, एकाग्र होऊन कृष्ण काय काय सांगतो ते ऐकू लागला. आणि मग कृष्णाने त्याला अनेक प्रकारे, म्हणजे आत्मा, बुद्धी, युद्ध, कर्तव्य, अशा अनेक प्रकारे, धर्म, अशा अनेक प्रकारे त्याला ॲनालिसिस करून समजावून सांगितलं. ॲनालिसिस म्हणजे सांख्य, आणि म्हणूनच हा योग आहे सांख्य योग, जो अतिशय इंटरेस्टिंग आहे. तर या सांख्य योगाचा उर्वरित भाग आपण पुढच्या फेलोशिपमध्ये कंटिन्यू करणार आहोत. तेव्हा हा जो मधला वेळ आहे त्या काळामध्ये तुम्ही दुसरा अध्याय जरूर वाचा, म्हणजे तुम्हाला अजून जास्त चांगल्या रीतीने कळेल आणि तुम्ही सुद्धा जागृत अवस्थेमध्ये गीतेचं निरूपण ऐकाल. कारण गुरु हा आवश्यक आहे, पण मग गुरु काय आपल्या समोर सारखा असतो असं नाहीये. तर गुरु कुठे असला पाहिजे? गुरु आपल्या स्मरणात असला पाहिजे. गुरु आपल्या डोळ्यासमोर कायम असला पाहिजे, त्याची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर असणं आवश्यक आहे. तरच आपण निर्गुण सेवा पण करू शकतो. So on this note, I wish you all a very happy International Yoga Day, and I wish you all health, wealth and prosperity. धन्यवाद.